नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राज्यभरामध्ये आता ई-पीक पाहणी ही प्रक्रिया सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. म्हणजेच तुम्ही सुद्धा ई-पीक पाहणी सहाय्यक म्हणून ऑनलाईन नोंदणी करू शकता आणि तुमच्या गावातील शेतकऱ्यांना या कामासाठी मोठी मदत सुद्धा तुम्ही स्वतः करू शकता. मित्रांनो, ही नोंदणी अचूकपणे कशी करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी लाईव्ह आणि स्टेप बाय स्टेप प्रात्यक्षिकासह पाहणार आहोत. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ई-पीक पाहणी सहाय्यक म्हणून नोंदणी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे, या लिंकला क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे. मित्रांनो, ही लिंक तुम्हाला हवी असेल तर आपल्या वेबसाईटवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आपली वेबसाईट आहे शिवभूमी.com. मित्रांनो, शिवभूमी.com या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी येथे क्लिक करा म्हणून हा पर्याय दिसेल. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल. तर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई-पीक पाहणी सहाय्यक हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ही जी लिंक आहे ही ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही ओपन करत असाल आणि वेबसाईट अशी दिसत नसेल, अशा वेळी वरच्या बाजूला 3 डॉट दिसून येतील. या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय असेल, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन झालेली दिसून येईल. मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर ई-पीक पाहणी सहाय्यक म्हणून नोंदणी करण्याकरिता वरती या ठिकाणी बिकम अ क्रॉप सर्वेअर हा पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल. तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम म्हणजे प्रथम नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम म्हणजे आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खालच्या या रकान्यामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकून झाल्यानंतर खालच्या रकान्यामध्ये किंवा साईडला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय आधार कार्डचा पॉपअप विंडो या ठिकाणी दिसेल आणि तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावरती एक ओ-टी-पी क्रमांक पाठविण्यात येईल. तो ओ-टी-पी क्रमांक या ठिकाणी टाकून व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे आधार व्हेरीफाय झाल्याचं या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस म्हणजेच ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही या ठिकाणी साईडला कुठेतरी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवरती ओ-टी-पी क्रमांक पाठवण्यात येईल. तो ओ-टी-पी क्रमांक या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ईमेलवरती जर कधी तुम्हाला ओ-टी-पी येत नसेल, अशा वेळी या ठिकाणी तुम्ही कॅन्सल करायचं आहे आणि खाली या ठिकाणी मोबाईल क्रमांक तुम्ही टाकायचा आहे. साईडला क्लिक केल्यानंतर मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करण्याकरता तुम्हाला जो ओ-टी-पी पाठविण्यात येईल, तो ओ-टी-पी टाकून तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करायचा आहे आणि तोच ओ-टी-पी नंतर ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करण्याकरता वापरायचा आहे. त्याच मोबाईलवरती आलेल्या ओ-टी-पीद्वारे तुमचा ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे. आता या ठिकाणी आपल्या ईमेलवरती ओ-टी-पी आलेला नाही, म्हणून आपण या ठिकाणी कॅन्सल यावरती क्लिक करूयात. त्यानंतर खालच्या रकान्यामध्ये या ठिकाणी आता आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करूयात. साईडला या ठिकाणी क्लिक करूयात. या ठिकाणी आता मोबाईलवरचा ओ-टी-पी आपण व्हेरीफाय करूयात. तर या ठिकाणी मोबाईलवरचा ओ-टी-पी सुद्धा आपला व्हेरीफाय झालेला आहे. आता या ठिकाणी ईमेलच्या बॉक्सवरती क्लिक करून साईडला क्लिक करायचं आहे आणि याच ठिकाणी आता मोबाईलवरती जो ओ-टी-पी क्रमांक आलेला होता, तो ओ-टी-पी क्रमांक या ठिकाणी आता आपण टाकून घेऊयात. तर त्याच ओ-टी-पी क्रमांकानं या ठिकाणी आपला ईमेल आयडी सुद्धा आपला आता व्हेरीफाय झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुमचा आधार क्रमांक, कॉन्टॅक्टमध्ये ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1 मध्ये तुमचा पत्ता, रहिवासी पत्ता तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. या ठिकाणी क्लिक करून राज्य निवडायचं आहे. या ठिकाणी क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे. खालच्या रकान्यावरती या ठिकाणी क्लिक करून तालुका निवडायचा आहे आणि या ठिकाणी खालच्या बॉक्सवरती या ठिकाणी क्लिक करून तुमचं गाव या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे. आता या ठिकाणी आपण ही सर्व माहिती या ठिकाणी भरून घेऊयात. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे. यावरती अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि समोर या ठिकाणी रजिस्टर मी म्हणून पर्याय आहे, यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी
युअर रिक्वेस्ट इज रेकॉर्डेड सक्सेसफुली. प्लीज वेट टिल यू गेट फर्दर अपडेट फ्रॉम अस. अशा प्रकारचं या ठिकाणी पॉपअप विंडो येईल. तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून नोंदणी करत असतानाची पहिली स्टेप या ठिकाणी आपली पूर्ण होते. मित्रांनो, नोंदणी केल्यानंतर लगेचच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक टेक्स्ट मेसेज येईल आणि त्या टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा आय डी या ठिकाणी दिलेला दिसून येईल. तसेच पासवर्डसुद्धा या ठिकाणी दिलेला दिसून येईल. मित्रांनो, आय डी आणि पासवर्ड तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आता पुढची स्टेप अशी आहे की तुम्हाला ई पीक पाहणीचे DCS ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे. मित्रांनो, ई पीक पाहणीचे DCS ॲप हे प्रत्येक राज्याचे वेगवेगळे आहे. महाराष्ट्र राज्याचे आपले ई पीक पाहणीचे DCS ॲप डाउनलोड करण्याकरिता परत तुम्हाला आपल्या शिवभूमी.com या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी येथे क्लिक करा म्हणून हा पर्याय आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शासकीय महत्त्वाचे मोबाईल ॲप Google प्ले स्टोअरची लिंक या ठिकाणी खाली दिलेली तुम्हाला दिसून येईल. त्यामध्ये DCS MH ई पीक पाहणी महाराष्ट्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेल्या DCS ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला भाषेचा पर्याय या ठिकाणी निवडण्याकरता पर्याय दिसेल, तर या ठिकाणी मराठी भाषा निवडून खाली नेक्स्ट या पर्यायावरती आपण क्लिक करूया. त्यानंतर या ठिकाणी सर्वेक्षण व्हा आणि तुमच्या खात्यात साइन इन करा असे 2 पर्याय दिसतील. तर खाली तुमच्या खात्यात साइन इन करा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वेक्षक म्हणून साइन इन करा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जो होता आपण रजिस्टर करतेवेळी टाकलेला तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि मोबाईलवरती आलेला जो पासवर्ड होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर संकेतांकची विनंती करा हा पर्याय आहे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांकावरती एक OTP क्रमांक पाठविण्यात येईल. तो OTP क्रमांक या खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि OTP क्रमांक टाकून झाल्यानंतर प्रवेश करा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी प्रिपेअरिंग युअर डेटा अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या ॲपमध्ये डेटा हा या ठिकाणी सर्व्हरकडून या ठिकाणी घेतल्या जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी हाऊ वुड यू लाईक टू अनलॉक द ॲप म्हणजे हे जे ॲप आहे हे अनलॉक करण्याकरता तुमच्या मोबाईलचा जो एम-पिन आहे त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. तुमच्या मोबाईलला फिंगरप्रिंट सेन्सर असेल तर अनलॉक करायला वापरायचा आहे. तर या ठिकाणी फिंगरप्रिंटचा जो पर्याय आहे तो मी या ठिकाणी माझ्या मोबाईल करता या ठिकाणी सेट करतो आणि व्हॅलिडेट या पर्यायावरती क्लिक करतो. त्यानंतर या ठिकाणी फिंगरप्रिंट व्हेरिफाय करता या ठिकाणी विचारलेला आहे. या ठिकाणी फिंगरप्रिंटवरती क्लिक करून मी व्हेरिफाय फिंगरप्रिंट या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी सूचना येतील. या ठिकाणी लोकेशन आणि डेटा इंटिग्रिटी या संदर्भातली ऑफिशियल नोटीस ही आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सविस्तर वाचू शकता. खाली या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसेल यावरती अशा प्रकारे टिक करून खाली प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी बँक डिटेल रिक्वायर्ड या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही ॲड बँक डिटेल्स पर्यायावरती क्लिक करून तुमची बँक डिटेल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. पण सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी बँक डिटेल देऊ नका. साईडला रद्द करा हा पर्याय आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही बँक डिटेलचा जो मेसेज आहे त्याला तुम्ही या ठिकाणी क्लोज करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून तुमची नोंदणी ही यशस्वीरित्या झालेली आहे. आता या ॲपमध्ये ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून कशा प्रकारे काम करायचे याबाबत स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती मी घेऊन येणार आहे. त्यामध्ये या ॲपचा वापर करून ई पीक सहाय्यक म्हणून तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता त्याबाबतची माहिती त्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेली असेल. तर मित्रांनो, मला खात्री आहे की ई पीक पाहणी सहाय्यक नोंदणीची ही लाईव्ह प्रोसेस तुम्हाला नक्कीच समजली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर Facebook Instagramवरती पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.